नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत सौ तेजस्विनी हलगरकर गायकवाड आहेत। सौ गायकवाड या निलंगा नगरपालिकेचे जे काही भाजपचे नगराध्यक्षपदाचे जे काही उमेदवार आहेत श्री संजय हलगरकर यांच्या कन्या आहेत आणि मागील काही दिवसापासून त्या वडिलांच्या प्रचारामध्ये अत्यंत सक्रिय आहेत। याच पार्श्वभूमीवर लेकीच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न। दीदी, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग सर। काय म्हणता नेमकं सध्या जर बघितलं आपण निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे अत्यंत जोरात म्हणा किंवा प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे आणि जी काही नगराध्यक्षपदाची जी काही उमेदवार आहेत श्री संजयजी हलगरकर आपले पप्पा आहेत। भाजपचे नगराध्यक्षपदाची जी काही उमेदवारी आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी चुरस होती की उमेदवारी कोणाला मिळेल याबाबतची कमालीची उत्सुकता होती आणि एवढी चुरस असताना देखील भारतीय जनता पार्टीची जी काही पक्षश्रेष्ठी आहे यांनी आपले पप्पा श्री संजय हलगरकर यांना उमेदवारी दिली। काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? एक मुलीच्या भावनेतून सांगायचं झालं तर मी खरंच भारतीय जनता पार्टीचे आणि आपले नेते संभाजी भैया पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद करते की माझ्या पप्पांना त्यांनी एक चान्स दिलाय की तुम्ही हे नगरपालिका सांभाळण्याचा, लोकांचं जे काही मत आहे ते ऐकून घेण्याची किंवा श्रवण करण्याची जी शक्ती आपण म्हणतो ते खूप कमी लोकांकडे असते आणि त्यातले एक माझे पप्पा आहेत असं मला सांगायचंय। त्यानंतर माझ्या पप्पांचं झालं तर ते अगदी 17व्या 18व्या वर्षापासून त्यांनी शेती पाहिलेली आहे। शेतीची खूप आवड असणारी व्यक्ती आहेत। शेती पाहत पाहत त्यांना 25व्या वर्षी बिझनेसचा योग आला जुळून। मग बिझनेसच्या योगामुळं त्यांना शेतीतून बाहेर पडण्याचा एक चान्स भेटला। आधी माझ्या आजी आजोबांमुळं सर्वांची ओळख त्यांची होतीच, पण जेव्हा त्यांनी बिझनेसमध्ये आले तेव्हा देखील त्यांनी जनसंपर्क तोडला नाही तर तो वाढतच गेला। म्हणजे एक बिझनेसमॅन काय करतो, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तो जगू शकतो, त्याला काय गरज आहे जनसंपर्क ठेवण्याची किंवा इतर लोकांच्या फायद्यासाठी काही करण्याची। पण माझ्या पप्पांनी तसं नाही केलं। बिझनेस जे उभा करत करत शेतकऱ्यांची म्हणा, लहान सहान व्यापाऱ्यांची म्हणा, ते नेहमी मदतच करत आले। त्यामुळं त्यांचा जनसंपर्क बघून, त्यांची ही मदतीची वृत्ती बघून भैया साहेबांनी त्यांना निवडलं असावं असं मला वाटतं। दीदी, आपले पप्पा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, एक कन्या म्हणून तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? एक कन्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर आता सर्वांनाच माहिती आहे की माझ्या भावाचं ॲक्सिडेंटल डेथ झालेलं आहे, पण त्यानंतर देखील माझ्या वडिलांनी असं नाही म्हणलं की माझी मुलगी काही पाहू शकत नाही। तेव्हा माझं शिक्षण सुरू होतं, माझ्या वडिलांनी मला डिरेक्टली माझ्या भावाच्या जागी बिझनेस सांभाळण्यासाठी उभं केलं। माझा मुलगा जसं बघू शकतो तसं माझी मुलगी का बिझनेस बघू शकत नाही, अशा विचारांचे माझे वडील आहेत। तर तुमच्या समोर जो नगराध्यक्ष तुम्ही निवडून देणार आहात तो अशा विचारांचा आहे की जो मुलामध्ये आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करत नाही। मी जन्मल्यापासूनच माझ्या वडिलांनी कधी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये भेदभाव केलेला नाही। माझे दादा आत्ता असते तरी देखील मी त्यांच्यासोबत बिझनेस पाहिलाच असता। तो आधीपासून आम्हाला सांगण्यातच आलं होतं की हा बिझनेस तुम्हा दोघांचा आहे आणि तुम्हा दोघांनी मिळून हे बिझनेस सांभाळायचा आहे। मग असा व्यक्ती जो घरातच भेदभाव करत नाही मुलगी आणि मुलगा या दोघांमध्ये, तो इतर लोकांना किती छान पद्धतीने ट्रीट करेल हा विचार निलंगेकरांनी करावा, म्हणजे निलंग्याच्या लोकांनी करावा असं मला वाटतं। आणि गरिबांची मदत करायची वृत्ती तर त्यांची आधीपासून आहे। फक्तच गरीब असं म्हणता येणार नाही, जो कोणी गरजू व्यक्ती असतो की बाबा त्याला आता मदत म्हणजे फक्तच पैशांची नसते, कधी कधी बऱ्याच जणांना सल्ला देखील मदत असं भासू शकतं। तर माझ्या वडिलांनी बिझनेस बघत बघत जरी कुणी अगदी शोरूम बंद होण्याच्या वेळेला देखील सल्ला मागायला आला तर माझे बाबा त्याला अक्षरशः 1-2 तास त्याच्यासोबत वेळ घालून त्याला सल्ला देऊन त्याचं मनोगत ऐकून घेऊन त्याला समजवूनच घरी पाठवतात। म्हणजे एखादा व्यक्ती म्हणू शकतो ना की बाबा माझी वेळ झाली आहे घरी जाण्याची, असं म्हणू शकतो, तू उद्या ये असं म्हणू शकतो, पण बाबा तसं कधीच म्हणत नाहीत। ते फार आवडतं मला त्यांचं, म्हणजे दुसऱ्यांसाठी वेळ काढतात। बिलकुल बिलकुल दीदी, आपले आजी म्हणा, आजोबा म्हणा, यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून शहर म्हणा परिसरामध्ये फार मोठी सेवा केली
असं बोललं जातं. हो. आता आपण तर वडिलांच्या प्रचारामध्ये कमालीच्या सक्रिय आहात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण प्रचारामध्ये आहात. हो. तर या प्रचारादरम्यान तसाच नेमका तुम्हाला काय त्या अनुषंगाने त्या संदर्भात काय अनुभव येत आहे का, काय सांगता येईल आम्हाला? आता म्हणजे खरं सांगायचं झालं तर माझ्या शिक्षणानंतर हे पहिली वेळ आहे की मला प्रचारामुळे निलंग्यातील लोकांसोबत जुडता आलं, हा. त्यांचं सगळं ऐकून घेता आलं. हम्म. मी जेव्हा प्रचार करायला सुरू केला हम्म. तेव्हा सगळीकडं माझ्या आजीचं आजोबांचं कार्य जे जे झालेलं आहे हम्म. ते मला लोकांकडनं ऐकायला भेटलं. हम्म. काही लोक तर म्हणजे त्यातली काही लोक अशी होती ज्यांनी मला लहान असताना पाहिलेलं आहे आणि त्या लोकांची प्रतिक्रिया अशी होती की आम्हाला किती छान वाटतंय, आम्हाला असं वाटतंय की आमच्या घरातलंच कुणीतरी थांबलं आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय जातं माझ्या आजी आणि आजोबांना. कारण कोणीही घरात असो आमच्या, त्यांना कधीच असं वाटलं नाही की आपण कोणत्या परक्याच्या घरात आलोय. माझी आजी आणि आजोबा डॉक्टर असताना नाही म्हणलं तरी एक 50-100 लोक आमच्या घरी असायचे, असं येत जात कंटिन्यू. आणि जो कोणी आमच्या घरी पाहुणा म्हणून यायचा त्याला जेवण न करता कधीच माझ्या आजी आजोबांनी पाठवलं नाही. त्यामुळे मग लोक जुडतच गेली. आणि आता प्रचाराच्या दरम्यान मला कळतंय की सगळे म्हणतात आम्ही तुमच्याकडे यायचो, आजी आजोबांशी बोलायचो आणि त्यानंतर देखील तुमच्या वडिलांसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत, आम्ही नेहमी शोरूमला येत असतो. हे अशा एकदम चांगल्या प्रतिक्रिया, म्हणजे त्यांना छान वाटतं लोकांना की माझे बाबा उमेदवारीसाठी उभे राहिलेत. आपले पप्पा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एक कन्या या नात्याने आपण निलंगेकरांसाठी म्हणजे शहरवासियांसाठी काय मागणार पप्पांकडे? पप्पांकडे तसं तरी निलंगेकरांसाठी मला काही मागायची गरजच नाहीये. कारण शहराच्या निलंगा विकासाच्या अनुषंगाने शहराच्या विकासाच्या अनुषंगाने माझ्या वडिलांचे जे काही प्लॅन्स आहेत, म्हणजे जे एक आपण म्हणतो ना, निलंगा लहान का असेना पण एक सुंदर शहर असावं, स्वच्छ शहर दिसावं, हे नेहमीच बाबांना वाटत आलंय. म्हणजे ते जेव्हा पॉलिटिक्स मध्ये नव्हते तेव्हा देखील त्यांना वाटायचं की आपल्या निलंग्यात का सोयी होऊ शकत नाहीत, आपण कुठे मागं पडतोय, आपल्याला लातूर तर इथनं जवळच आहे, मग लातूरला न जाता इथलं मार्केट कसं डेव्हलप करता येईल, ह्या शहराची कशी डेव्हलपमेंट होईल, हे नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि इथल्या लोकांना जास्तीत जास्त सोयी देण्याचं त्यांचं स्वप्न आहे. तर ते स्वप्न ते खरं करून दाखवतील एवढंच मी सांगेन निलंगेकर. मतदारांनी तेजस्विनी गायकवाड यांच्या वडिलांना नगराध्यक्ष म्हणून का निवडून द्यायचं? ज्या व्यक्तीने स्वतःकडे कसलंही पद नसताना, स्वतः कसलेच पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह नसताना लोकांची मदत केली असेल, दान धर्म असेल किंवा लोकांबद्दल एक सद्भावना म्हणतो आपण, त्या सद्भावनेनेच नेहमी पुढच्याची मदत केलेली तो व्यक्ती आहे. तर अशा व्यक्तिमत्वाला निलंगेकरांनी निवडून दिल्यानंतर निलंग्याचा विकास 100% होणार. आणि निलंगेकरांनी अगदी हक्काने माझ्या बाबांकडे यावं आणि सांगावं की साहेब आम्हाला इथे इथे अडचण आहे, आमची अडचण तुम्ही सॉल्व्ह करून द्या. नक्की बाबा त्याच्यावर विचार करून जे जे निलंगेकरांच्या सोयीचं होईल त्या सगळ्या गोष्टी या निलंग्यामध्ये मिळवून देण्याचा ते प्रयत्न करतील. मग ते मार्केटमध्ये डेव्हलपमेंट असेल, निलंगा शहराला स्वच्छ ठेवणं असेल, निलंगा शहरामध्ये अंडरग्राऊंड गटर्स करणं, रस्ते स्वच्छ ठेवणं हे असेल, एका नगराध्यक्षाचं जे काही कार्य असतं ना, की आपलं शहर हे सुंदर शहर दिसलं पाहिजे, इथं सुशिक्षित लोक वाढली पाहिजेत, लेकरांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, अशा जे काही लोकांच्या भावना असतात ना, की आम्हाला निलंगा सोडून दूर जाऊन काही घेण्याची गरज नाही, अशा ह्या लोकांच्या भावनेसाठी लोकांनी माझ्या बाबांना निवडून द्यावं एवढंच म्हणेन मी. राजकारणामध्ये युवकांनी म्हणा, युवतींनी म्हणा आणि विशेष करून जे काही उच्च विद्याविभूषित त्यांनी आलं पाहिजे असं म्हणलं जातं. तर आता आपण पण उच्च विद्याविभूषित आहात, मागील काही दिवसापासून पप्पांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रचारामध्ये सक्रिय आहात. काय वाटतं खरंच युवकांनी म्हणा, युवतींनी म्हणा राजकारणात आलं पाहिजे? तुमचा काय अनुभव आहे? मागील 10-15 दिवसापासून आपण अतिशय सक्रिय आहात. म्हणजे मी तर म्हणेन की युवकांनी खरोखर पॉलिटिक्समध्ये येऊन पाहिलंच पाहिजे आणि अशा तशाने सुशिक्षित युवकांनी येऊन पाहिलं पाहिजे. कारण सुशिक्षित युवकांकडे ज्या आयडियाज असतात आणि खरोखर जो सुशिक्षित असतो ना त्याला मनापासून सेवा करण्याचा भाव असतोच. तर तो सेवाभाव घेऊन जर कोणी पॉलिटिक्समध्ये आलं
तर पॉलिटिक्स सारखं सेवाभाव करण्याचं दुसरं ग्राउंड म्हणा किंवा चान्स म्हणा हा दुसरीकडे आपल्याला तेवढा भेटतच नाही. कारण पॉलिटिक्समध्ये जेवढा जनसंपर्क आपण जोडू शकतो त्याला काही लिमिटच नाहीये. आणि जनसंपर्क जोडून त्या लोकांची मदत करणं हे फक्त पॉलिटिक्समध्ये युवकांनी आल्यानंतरच शक्य आहे. पॉलिटिक्स हा खरं तर युवकांचाच विषय आहे. इथं पळावं लागतं, मेहनत करावी लागते, लोकांची मनं सांभाळावी लागतात आणि लोकांची जी कार्य आहेत ते पूर्ण करून द्यावी लागतात. त्यासाठी एक युवा नाही पळणार तर कोण पळणार आहे. त्यामुळं युवकांनी जास्तीत जास्त युवकांनी पॉलिटिक्समध्ये यावं आणि खरोखर सेवाभाव वृत्तीने त्यांनी सेवा करावी लोकांची. लोक नक्की त्यांना एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया म्हणतो ना आपण, नक्की त्या युवकांना पॉझिटिव्ह प्रतिक्रिया लोकांकडून भेटणार. हलगरकर आणि त्याचबरोबर गायकवाड हे जे काही दोन परिवार आहेत, या दोन परिवाराचे शहर व परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नातेवाईक म्हणा किंवा फार मोठा अशा प्रकारचा मित्र परिवार आहे. तर याचा तुम्हाला या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं? हो, आता माझ्या सासर आणि माहेर दोन्हीकडं म्हणजे माझ्या वडिलांच्या जशा जनसंपर्क आहे तसंच माझ्या सासऱ्यांचाही जनसंपर्क आहे. आणि ह्या दोघांनी जनसंपर्क जास्त ठेवल्यामुळे या निवडणुकीत त्याची मदतच होणार आहे आम्हाला. कारण जसे माझे बाबा आहेत तसेच माझे सासरे पण आहेत, त्यांनी पण कुणाला दुखवत नाहीत. त्यामुळं असं हसतमुख व्यक्तिमत्व हे दोघांचंही असल्यामुळे त्या व्यक्तिमत्वाचा आम्हाला निवडणुकीमध्ये 100% फायदाच होणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून एक निलंग्याची लेख म्हणून आपण आपल्या बाबांच्या विजयासाठी निलंगेकरांना नेमकं काय भावनिक आव्हान करणार? मी निलंगेकरांना मनपूर्वक एक रिक्वेस्ट करते की तुम्ही कृपा करून माझ्या बाबांना निवडून द्या. का तर तुम्हाला ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की निलंग्याचा विकास झाला पाहिजे, कुठेतरी एका देशामध्ये, आता भारत देश एवढा मोठा आहे, तिथं निलंग्याचंही आपल्याला नाव यावं, एक स्वच्छ नगरी, एक वेल डेव्हलप्ड सिटी असं म्हणून जर नाव यावं असं वाटत असेल निलंगेकरांना तर त्यांनी माझ्या बाबांना निवडून द्यावं. नक्कीच आपण वेगवेगळे प्रकल्प म्हणा, वेगवेगळ्या जे काही मदतीसाठी लोकांच्या इथल्या आपल्याला सोयी आणता येतील, नवीन चांगली टेक्नॉलॉजी घेऊन येता येईल, ज्या टेक्नॉलॉजीमुळं लोकांना मदतच होईल, हे सगळं बाबा आणण्याचा इथं प्रयत्न नक्कीच करतील. त्यामुळं ज्यांना वाटत असेल की निलंगा हे सुंदर शहर, स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जावं, त्यांनी बाबासाहेबांना मत देऊन विजयी करा. एक वेळेस त्यांना मत देऊन बघा, ते नक्की तुमचं ऐकून घेतील आणि तुमचे काम पूर्ण करून देण्याचं दायित्व ते नक्की पूर्ण करतील. धन्यवाद दीदी, तुम्हाला मला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात आणि मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.